तर मित्रांनो जी दाखवणार आहे आतमधून घर कसं आहे ते, चला तर. हे बघा इकडे हा दरवाजा आहे असा मस्त मोठा. तर हा हॉल आहे मित्रांनो. हे बघा थोडंसं कामाचं साहित्य जरा अस्ताव्यस्त पडलेलं आहे इकडे, कारण अजून कलरचं वगैरे काम बाकी आहे. चला हे बघा इकडे एक मोठं असं वॉशरूम आहे. त्याच्यानंतर इकडे डाव्या बाजूला बेडरूम आहे. हे बघा वरती देखील सामान ठेवण्यासाठी केलेलं आहे. पुन्हा इकडे एक असं वॉशरूम आहे आंघोळीसाठी, आणि ह्या बाजूला आहे किचन. हे बघा भरपूर मोठा असा किचन आहे. इकडं भांडे वगैरे ठेवण्यासाठी असं सामान वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. हे बघा आणि मागच्या बाजूला जर आपण आलो तर इकडे ही अशी भरपूर मोकळी जागा आपल्याला दिसते. हे बघा ही अशी जागा इकडे पण आहे. इकडे जी काय करायचं नेमकं? चालेल चल आता वरचं दाखव आम्हाला. जिजीने भरपूर मेहनत घेतलेली आहे मित्र हो. आणि हे बघा ही जी बाजू आहे ना, ही इकडूनच दाखवतो. हे तर झालं मित्रांनो आपलं 1 BHK झाला हा पूर्ण. आणि ही जी बाजू आहे तर इकडे एक आम्ही अशी रूम काढलेली आहे, गेस्ट रूम आहे ही. हे बघा आणि इकडे गेस्टसाठी इकडे हे असं वॉशरूम आहे. इकडे दरवाजा येणार आहे ह्या बाजूला, म्हणजे ही गेस्ट रूम पूर्ण वेगळी राहणार आहे. चल जीजी अजून बरंचसं काम चालू आहे मित्र हो. हे बघा तिकडं तो आपला बोर घेतलेला आहे ना त्याचं आहे, आणि इकडं पार्किंगचं रॅम्पचं काम काल केलेलं आहे. चल जीजीला एक काळजी घेते आमची. चला आता वरचं पाहूयात जिकडे आपण राहणार है ना. खाली आपल्याला भाड्याने द्यायचं आहे आणि वरचं जे आहे ना इकडे आपण राहणार आहे. तर वरचं आपण स्पेशल बनवलेलं आहे जरा. चला तर हे बघा वरती आल्यानंतर इकडं तर अशी मोठी खिडकी आहे आपल्याला समोर, आणि इकडून आपली एंट्रन्स आहे. हे बघा आणि हा एवढा मोठा हॉल आहे. इकडे देखील थोडंसं काम वगैरे बाकी आहे, अजून फिनिशिंगची कामं राहिलीत फक्त आता. आणि समोर ही आहे आपली भली मोठी गॅलरी, आणि गॅलरीमधून बघा समोर आपल्याला एवढी मोकळी जागा आहे. हे पहा केवढी मोठी गॅलरी आहे बघा ही. हे बघा इथं सर्व काचा वगैरे लावायच्या बाकी आहेत. हे बघा भला मोठा हॉल आहे असा. चला हे बघा इकडे आहे वॉशरूम. हे बघा इकडे आंघोळीसाठी जागा बघा केवढी आहे मित्रांनो. हे बघा आता मी इकडून आलो किती मोठी जागा आहे बघा ही. आता ह्या बाजूला आहे मास्टर बेडरूम. हे बघा इकडे दरवाजा येणार आहे ह्या बाजूला. इकडे देखील वॉशरूम वगैरे असणार आहे. चला इकडं आहे दुसरा बेडरूम. हे पहा इकडं देखील जिजने वगैरे असं सामान ठेवण्यासाठी स्पेशल जागा केलेली आहे. कारण सामानाची कमी नाही आहे आमच्याकडं. आणि सर्वात महत्त्वाचा आणि भारी एरिया हे काय आहे जिजी? देवघर.
इथं देवघर केलेलं आहे हे पहा. आणि ह्या बाजूला आहे किचन. किती मोठा किचन आहे बघा. आता तुम्ही जे दाखव जरा उभं राहून दाखव. हे बघा जवळपास 5-6 जण इथं स्वयंपाक बनवू शकतात एवढा मोठा किचन आहे हा. हे बघा हे बघा इकडे भांडे ठेवण्यासाठी मांडणी वगैरे केलेली आहे. पुन्हा हे बघा इकडं देखील सामान ठेवण्यासाठी किती मोठी मांडणी केलेली आहे पाहिली का. हे सगळं जिजीचं डोकं आहे. जिजी आमची इंजिनियर आहे इकडे. आता ह्या बाजूला दाखव काय बाहेर. इकडे बघा इकडे वॉशिंग मशीन वगैरे ठेवण्यासाठी कपडे वगैरे धुण्यासाठी खूप मोठी जागा आहे ही. जिजी उभा राहून दाखव अशी केवढी. अशा हात हे करतो जे. हे बघा खूप मोठी जागा आहे इकडे. आणि ह्या बाजूला आपले कपडे वगैरे वाळत घालण्यासाठी वगैरे अशी ही भरपूर जागा आहे. चला आता तुम्हाला टेरेस दाखवतो. खूपच मोठा किचन आहे मित्रांनो. म्हणजे एवढा किचन तरी मी अजून पाहिला नव्हता. मुंबईला आपल्याला छोट्या छोट्या किचनची वगैरे सवय आहे. हा बघा ना केवढा मोठा किचन आहे हा. खूप मोठा आहे. आणि जागा वगैरे बघा ना स्टोरेज करण्यासाठी खूप जागा केलेली आहे इकडे. हे आतलं तर मला एकदम विशेषच वाटलं. हे बघा पाहिजे तेवढं साहित्य बसेल इकडे. सर्व डबे, पापडाचे डबे, कुरडईचे डबे, सगळे डबे. चला आता टेरेस दाखव. हे सगळं जिजीचं डोकं असतं आमच्या. जास्तीत जास्त सामान कसं बसवता येईल घरामध्ये. आणि व्हेंटिलेशन तर खूपच आहे मित्र हो. तुम्ही पाहू शकता समोर सर्व मोकळंच आहे. आणि आता आपण बघूया टेरेस. टेरेस तर खूपच मोठा आहे. म्हणजे एक 50-100 माणसं तिथं झोपू शकतील एवढा मोठा आहे. मागील 1 वर्षापासून जिजी आणि पप्पा सगळे हेच काम करत होते. हे बघा टेरेस. पहिला तर आपला झेंडा लावला आहे प्रभू श्रीरामांचा. आणि हे बघा पाहिलं. आणि इकडं देखील जिजीने आणि पप्पाने इकडे देखील एक वॉशरूम करायला लावलेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हतं पण त्यांनी करून घेतलं आहे. कारण कसं आता 2-4 जर एक साथ बाथरूमला आलीच तर त्यांची पळापळ होऊ नये म्हणून इकडे केलेलं आहे. हे बघा टेरेस किती मोठा आहे बघा. हे पहा हे बघा केवढा मोठा टेरेस आहे. आणि मित्रांनो इथं टाकी ठेवणार आहे आपण. आणि तिथं चढलो ना आपण तर आपल्याला समोरून आहे ना जायकवाडी धरणाचे थोडेसे दरवाजे पण दिसतात वरतून. चला भरपूर ऊन पडलेलं आहे. आणि समोर बघा मित्र हो समोरचा व्ह्यू बघा. हे बघा समोर असं मोकळं मैदान आहे. इकडे देखील आपल्या गाड्या लागू शकतात जर भविष्यात आपण 2-4 घेतल्या तर. आणि इकडे देखील आपली पार्किंगमध्ये गाडी लागू शकते. जय श्रीराम. हे बघा संध्याकाळी घराच्या टेरेसवरून असा सूर्यास्त पाहायला मिळतो. तो पहा. तर मित्र हो बऱ्याच जणांचे प्रश्न होते दादा तुमचं गाव तर बीडमध्ये आहे मग तुम्ही पैठणमध्ये का राहता. तर मित्रांनो विषय असा आहे की आम्ही ही जी जागा आहे पैठणमधली ही जवळपास 6 वर्ष अगोदर घेतलेली आहे. त्याचं कारण असं आहे की आमचा दादा जो आहे तो शिक्षक आहे आणि तो धुळ्याला आहे. आणि त्याची बदली जी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये होऊ शकत नाही आहे. कारण तिकडं ज्या शिक्षकांच्या जागा आहेत त्या एक्सेस झालेल्या आहेत. त्यामुळे त्याची जर बदली कुठं होणार असेल तर ती छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार आहे. त्यामुळं आम्ही ही अगोदरच जागा घेऊन ठेवली होती. आणि आता आपण ते घर बांधलेलं आहे इकडे. म्हणून आई वडील आहेत ना माझे ते 1-1.5 वर्षापासून इकडेच होते. घराचं काम पाहत होते. आणि आता याच्यानंतर आपल्याला जे आपलं गावचं घर आहे तर त्याचं रिनोव्हेशन वगैरे करायचं आहे. तर तिकडे रिनोव्हेशन चालू होणार आहे.
बरेच जण आपल्या चॅनलवर नवीन आहेत म्हणून त्यांना हे सांगितलं। आणि आपल्या घराचं काम अजून बाकी आहे, तसं लास्ट एकदम फिनिशिंग बाकी आहे। पण तुम्हाला घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा। आणि ह्या घराच्या मागं आमच्या आईवडिलांची खूप मेहनत आहे बरं का।